राहुल गांधी किंवा मोदी चुकीचे आहेत का? हा प्रश्न विचारला की भारतात लगेच दोन गट तयार होतात. एक म्हणतो राहुल गांधी काहीही बोलले तरी चुकीचंच. दुसरा म्हणतो राहुल गांधींनी मोदींची पोलखोल केली. पण आजचा व्हिडिओ या दोन्ही गटांसाठी अनकम्फर्टेबल आहे. कारण राहुल गांधींनी पुण्यात जे बोललं त्यात काही गोष्टी खरोखरच धक्कादायक आहेत. पण काही ठिकाणी त्यांनी केलेला दावा तितका मजबूत नाही जितका तो पहिल्यांदा ऐकताना वाटतो. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे राहुल गांधींनी नरेंद्र मोदींचे जुने व्हिडिओज दाखवून महिलांच्या स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केला. पण त्यांनी दाखवलेला एक व्हिडिओ जर आपण एकदा राहुल गांधींच्या नजरेतून नाही तर पूर्णपणे अनबायस्ड नजरेतून पाहिला तर एक अतिशय कठीण प्रश्न उभा राहतो. राहुल गांधींनी मोदींच्या शब्दांचा अर्थ आपल्या पॉलिटिकल नरेटिव्हप्रमाणे लावला का? इथे गोष्ट फक्त राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी इतकी साधी नाही. कारण राहुल गांधींनी मोदींची जी काही जुनी वक्तव्य दाखवली आहेत त्यापैकी काहींवर मोदींनाही कठोर प्रश्न विचारायलाच हवे. पण त्याचवेळी राहुल गांधींच्या आर्ग्युमेंटमध्येही अशा काही लॉजिकल गॅप्स आहेत ज्याकडे त्यांच्या समर्थकांनीही दुर्लक्ष करू नये. चला बोलूया. तुम्ही काँग्रेस समर्थक असलाल किंवा BJP समर्थक, कमेंट करण्याआधी पूर्ण व्हिडिओ बघा. कारण आपल्याला पॉलिटिकल इको चेंबर नको आहे. आपल्याला विचार करणारे व्ह्यूअर्स हवे आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की माझं ॲनालिसिस योग्य आहे तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ दोन्ही पक्षांच्या समर्थकांसाठी अनकम्फर्टेबल असणार आहे. कारण आज आपण ठरवणार नाही की राहुल गांधी जिंकले की मोदी. आज आपण पाहणार आहोत राहुल गांधींचा आर्ग्युमेंट खरंच किती मजबूत आहे, मोदींच्या वक्तव्यांचा त्यांनी केलेला अर्थ किती योग्य आहे आणि महिलांच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली नेमका कोणता मोठा सामाजिक प्रश्न समोर येतो आहे. त्यामुळे कमेंट सेक्शनमध्ये जाऊन राहुल गांधी मुर्दाबाद किंवा मोदी हटाव लिहिण्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण कदाचित शेवटी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पक्षाबद्दलही एक अनकम्फर्टेबल सत्य मान्य करावं लागेल. पुढे जाऊया. देशातील 70 कोटी महिला भारताची ताकद आहेत. त्यांना बंधनात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्या कोणालाही बांधील नाहीत. अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुण्यात जेन झीशी संवाद साधला. छात्रों की गूंज या माध्यमातून राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेतल्या. याच कार्यक्रमात राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओमध्ये जंतर मंतरवरच्या एका मुलीच्या भाषेबद्दल मोदींनी कल्चरल शॉक असा उल्लेख केला. राहुल गांधींनी हा व्हिडिओ दाखवत एक ब्रॉडर क्वेश्चन उपस्थित केला. समाजामध्ये मुलगा आणि मुलगी यांच्या वर्तनासाठी वेगवेगळे स्टँडर्ड्स आहेत का? मुलगा शिवी देतो तेव्हा अरे मुलगा आहे, पण मुलगी शिवी देते तेव्हा लगेच संस्कार कुठे गेले? घरच्यांनी काय शिकवलं? मुलींनी असं बोलायचं नसतं, असा जजमेंट सुरू होतो का? हा प्रश्न चुकीचा आहे का? नाही. खरं तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पण इथेच राहुल गांधींच्या आर्ग्युमेंटचं बारकाईने ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, राहुल गांधींचा प्रश्न योग्य आहे का? हो, मोठ्या प्रमाणावर योग्य आहे. आपल्या समाजामध्ये पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळे बिहेवियरल स्टँडर्ड्स असतात. मुलगा रात्री उशिरापर्यंत बाहेर असेल तर मुलगा आहे, येऊ दे. मुलगी उशिरा आली तर कुठे होतीस? मुलगा रिलेशनशिपमध्ये असेल तर तरुणपण आहे, मुलगी रिलेशनशिपमध्ये असेल तर घराची इज्जत. हा डबल स्टँडर्ड फक्त भारतातच आहे असं नाही. पण भारतासारख्या पारंपरिक समाजात तो अजूनही मोठा प्रश्न आहे आणि आजही आहे. आणि महिलांना फक्त प्रोटेक्शन नको, फ्रीडम, ऑटोनॉमी आणि डिसिजन मेकिंगची समान जागा हवी. हा राहुल गांधींचा मूलभूत मुद्दा लेजिटिमेट आहे. इथे काँग्रेसला क्रेडिट द्यावंच लागेल. इथे राहुल गांधींच्या आर्ग्युमेंटमध्ये एक मोठा लॉजिकल प्रॉब्लेम आहे. समजा नरेंद्र मोदी म्हणतात एका मुलीने अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली आणि मला त्याचा कल्चरल शॉक बसला. राहुल गांधी त्यांचा अर्थ असा घेतात मुलीने शिवी दिली म्हणून मोदींना कल्चरल शॉक बसला. पण प्रश्न असा आहे की मोदींना त्या मुलीने मुलगी असल्यामुळे शॉक बसला की त्या स्पेसिफिक भाषेमुळे? जर मोदींनी स्पष्टपणे म्हटलं असतं मुलींनी अशी भाषा वापरू नये पण मुलांनी वापरली तर चालेल तर राहुल गांधींचा आर्ग्युमेंट प्रचंड मजबूत झाला असता. पण उपलब्ध क्लिपवरून तसा निष्कर्ष आपोआप निघत नाही. म्हणून राहुल गांधींनी एक योग्य प्रश्न विचारला आहे, पण त्याचं उत्तर म्हणून दिलेलं उदाहरण पूर्णपणे कन्क्लुझिव्ह नाही. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. आणि इथे एक प्रश्न येतो की जर एका मुलीने अशी भाषा वापरली हे चूक वाटतं. या वक्तव्यात तुम्ही भाषेच्या मुद्द्यापेक्षा जर मुलीच्या मुद्द्याला जास्त महत्त्व देताय
तर उद्या जाऊन कुठल्याही मुलीने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल अशीच भाषा वापरली तर एम्पॉवरमेंटच्या नावाखाली काँग्रेस आणि राहुल गांधी त्यालाही बरोबर म्हणतील का? राहुल गांधींनी नरेंद्र मोदींच्या इतर जुन्या वक्तव्यांचे व्हिडिओज देखील दाखवले. त्यात 50 करोड की गर्लफ्रेंड आणि दीदी ओ दीदी सारख्या वक्तव्यांचा संदर्भ होता. इथे राहुल गांधींचा ब्रॉडर आर्ग्युमेंट असा आहे, महिलांकडून संस्कार आणि मर्यादांची अपेक्षा करणाऱ्या पुरुष राजकारण्यांनी स्वतःच्या भाषेचंही परीक्षण केलं पाहिजे आणि हा प्रश्न विचारण्याचा राहुल गांधींना पूर्ण अधिकार आहे. मोदींच्या भाषेवर राहुल गांधींची टीका योग्य आहे का? आता इथे राहुल गांधींच्या आर्ग्युमेंटला थोडं जास्त क्रेडिट द्यायला हवं, कारण नरेंद्र मोदींच्या 50 करोड की गर्लफ्रेंड या वक्तव्याचा बचाव करणं मला योग्य वाटत नाही. ते वक्तव्य कोणत्याही कॉन्टेक्स्टमध्ये पाहिलं तरी राजकीय नेत्यासाठी ती भाषा इररिस्पॉन्सिबल होती. विशेषतः एखाद्या महिलेच्या पर्सनल रिलेशनशिपला राजकीय टीकेचं हत्यार बनवणं हा पर्सनल अटॅक आहे. राजकारणात एखाद्या नेत्याच्या पॉलिसीवर टीका करा, निर्णयांवर टीका करा, भ्रष्टाचाराचे आरोप असतील तरी ते करा, विचारसरणीवर हल्ला करा, पण एखाद्या महिलेचा पर्सनल लाईफ किंवा रिलेशनशिपचा उल्लेख करून तिला राजकीयदृष्ट्या कमी लेखणं हे योग्य पॉलिटिकल डिस्कोर्स नाही. आणि इथे राहुल गांधींनी नरेंद्र मोदींच्या भाषेवर प्रश्न उपस्थित केला असेल तर तो प्रश्न पूर्णपणे लेजिटिमेट आहे. पण इथे BJP समर्थक एक प्रश्न विचारू शकतात. एखादं पॉलिटिकल स्टेटमेंट चुकीचं किंवा ऑफेन्सिव्ह असू शकतं, पण त्यावरून त्या व्यक्तीची संपूर्ण विचारसरणी सिद्ध होते का? तर नाही. पण राहुल गांधींनी हा मुद्दा उचलून योग्यच केला आहे, कारण पॉलिटिकल लीडरची भाषा लाखो लोकांवर परिणाम करते. आता राहुल गांधींच्या बाजूने एक महत्त्वाची गोष्ट, त्यांनी ऑडियन्स समजून विषय निवडला. हा कार्यक्रम तरुण आणि विद्यार्थिनींशी संबंधित होता, त्यामुळे त्यांनी GDP, फॉरेन पॉलिसी किंवा संसदेतल्या राजकारणापेक्षा महिलांचं स्वातंत्र्य आणि समाजाची मानसिकता हा विषय निवडला. कम्युनिकेशनच्या दृष्टीने हे खूप स्मार्ट आहे, कारण तरुणांना थेट त्यांच्या आयुष्याशी जोडणारा प्रश्न विचारला गेला. तुला समाज काय करू देतो, तुला काय करू देत नाही, मुलगा आणि मुलगी यांच्यासाठी नियम वेगळे का? हे प्रश्न इमोशनली आहेत आणि पॉलिटिकलही. म्हणून कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी म्हणून राहुल गांधींचं भाषण प्रभावी आहे. पण मग राहुल गांधींनाही एक कठीण प्रश्न विचारावासा वाटतो, थोडासा अनकम्फर्टेबल क्वेश्चन. जर आपण जेंडर इक्वॅलिटीबद्दल बोलत असू तर इक्वॅलिटीचा अर्थ काय? पुरुषाने महिलेला सेक्शुअलाइज करणं चुकीचं आणि महिलेने पुरुषाला सेक्शुअलाइज करणं योग्य नाही. पुरुषाने शिवी दिली तर चुकीचं आणि महिलेने दिली तर एम्पॉवरमेंट नाही. जेंडर इक्वॅलिटी म्हणजेच फक्त महिलांना पुरुषांसारखे राईट्स देणे नाही. जेंडर इक्वॅलिटी म्हणजे समान स्टँडर्डसुद्धा. मुलाने चुकीची भाषा वापरली तर ती चुकीची, मुलीने चुकीची भाषा वापरली तर तीही चुकीची, आणि पुरुषाने महिलेला कमी लेखलं तर चुकीचं, महिलेने पुरुषाला कमी लेखलं तरीही चुकीचंच. हा प्रिन्सिपल स्वीकारला तर राहुल गांधींचा आर्ग्युमेंट आणखी मजबूत झाला असता. आपण राजकारण्यांना दोन प्रकारे पाहतो. एक तर माझा नेता काहीही करेल तरी बरोबर, किंवा माझा विरोधक काहीही करेल तरी चुकीचा. पण डेमोक्रेसीमध्ये दोन्ही धोकादायक आहेत. राहुल गांधींचं एखादं स्टेटमेंट योग्य असेल तर BJP समर्थकांनी ते मान्य करायला हवं, आणि राहुल गांधींचं आर्ग्युमेंट लॉजिकली वीक असेल तर काँग्रेस समर्थकांनी तेही मान्य करायला हवं. तसंच मोदींच्या एखाद्या वक्तव्यावर लेजिटिमेट क्रिटिसिझम असेल तर BJP समर्थकांनी ते ऐकलं पाहिजे, आणि मोदींवर चुकीचा आरोप असेल तर काँग्रेस समर्थकांनी तोही मान्य केला पाहिजे. पॉलिटिकल लॉयल्टी असू शकते, पण इंटलेक्च्युअल ऑनेस्टी त्यापेक्षा मोठी असायला हवी. तर राहुल गांधींच्या पुण्यातील या भाषणाकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट आहे. राहुल गांधींनी उपस्थित केलेला प्रश्न फेटाळून लावण्यासारखा नाही. महिलांसाठी समाजाचे स्टँडर्ड्स वेगळे असतील तर त्यावर प्रश्न विचारायलाच हवा, आणि नरेंद्र मोदींचं 50 करोड की गर्लफ्रेंडसारखं वक्तव्य इरिस्पॉन्सिबल होतं हे सांगण्यासाठी काँग्रेस समर्थक असण्याची गरज नाही. पण राजकारणात प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे, पण प्रश्न विचारताना न्याय असणं त्याहून महत्त्वाचं आहे. आज भारतात समस्या अशी नाही की लोकांची मतं वेगळी आहेत. समस्या अशी आहे की आपण आपल्या पक्षाच्या चुकीला चूक म्हणायलाच तयार नाही. मोदीही चुकू शकतात आणि राहुल गांधीही चुकू शकतात. काँग्रेसने चांगला मुद्दा मांडला तर BJP समर्थकांनी तो मान्य केला पाहिजे. BJPने योग्य निर्णय घेतला तर काँग्रेस समर्थकांनीही तो मान्य केला पाहिजे. कारण लोकशाही म्हणजे आपल्या नेत्यावर प्रेम करणं नाही. लोकशाही म्हणजे आपल्या नेत्यालाही प्रश्न विचारण्याचं धैर्य ठेवणं. बाकी राहुल गांधी असोत किंवा नरेंद्र मोदी, उद्या कोणताही नेता असो, नेते बदलत राहतील, पण प्रश्न विचारण्याची सवय जिवंत राहिली पाहिजे. तुम्हाला हे ॲनालिसिस आवडलं असेल, पटलेलं असेल किंवा अगदी पटलेलं नसेल तरीही हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि विचारांतीला सबस्क्राईब करा. कारण इथे आमचं एकच ध्येय आहे,
तुम्हाला काय विचार करायचा हे सांगणं नाही, तर तुम्ही विचार करावा यासाठी योग्य प्रश्न मांडणं. मी मयुरेश आणि तुम्ही पाहत होतात विचारांती. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत विचार करत राहा आणि विचारत राहा.